ओम साईराम. नमस्कार साई भक्त, सुप्रभात. सगळ्या साई भक्तांना माझा नमस्कार आहे. बरं मित्रांनो, उरण ते शिर्डी मानाच्या पालखीचा आजचा हा तिसरा दिवसाची पहाट झाली आहे. सकाळी 3 वाजल्यापासून साई भक्तांनी आंघोळी केल्यात आणि 5 वाजता बाबांच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे. आपण पालखीसोबत गेलेलो नाही आहोत, तर आपण परत एकदा पाठीमागे 7 ते 8 किलोमीटर अंतरावर कल्याणमध्ये आलोत आणि कल्याणमध्ये खास आज नाश्त्याची व्यवस्था म्हणून आपल्या साई भक्तांना नाश्त्यावर जे पाव लागतात ते पाव घेण्यासाठी आपण कल्याणच्या एका बेकरीमध्ये आलोत. या बेकरीमध्ये गेली बरीच वर्ष आपण इथूनच पाव घेतो. तर आपण बघू शकतो इथे पाव या रिक्षामध्ये आता भरले जातील, म्हणजे शेकडो पाव असतात. साई भक्तांची संख्या भरपूर आहे, तर ते पाव आता रिक्षामध्ये जातील आणि मग आपण परत एकदा इथून आपल्या पॉईंटवर जाणार आहोत. मित्रांनो, आता आपण चाललोत बेकरीमध्ये आणि बेकरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की तिथे पावांची संख्या किती आहे. इकडे बघा, इथून या बेकरीत होतात पाव तयार. इथे या पद्धतीनं पहिली प्रक्रिया होते आणि नंतर मग त्या बाजूला तयार केले जातात. बघा, आपण या कल्याणच्या या चौकामध्ये आहोत. सकाळ सकाळ गाड्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये रेलचेल आहे. आमचे साई भक्त शशिकांत ठाकूर यांच्या रिक्षामध्ये आपण आता इकडे एक एक पाव भरत आहोत. वाटेमध्ये चालताना आपल्याला बाबांच्या दुसऱ्या देखील पालख्या बघायला मिळतात. त्यापैकी या साई भक्तांची पालखी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या नाश्त्याचा स्पॉट जो आहे तो जवळ आला आहे आणि लगेचच आपण जे सकाळी पाव घेतले होते ते पाव घेऊन आपण आपल्या नाश्ता पॉईंटवर पोचतोय. कोणचा रेकॉर्ड होईल? साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय. तुला 3 बस होतील हा नक्की. उरण ते शिर्डी पदयात्रेमध्ये नाश्ता आमचा मजबूत असतो. सकाळचा नाश्ता अगदी नमदार, संध्याकाळचा नाश्ता अगदी हलका फुलका आणि खाल तेवढा. म्हणजे असं खाल तेवढा नाही, आम्ही 2च पाव काढतो. साईराम, सकाळी पालखी किती वाजता प्रस्थान झाली? सकाळीचा साईराम पालखी 5 वाजता प्रस्थान होतोय आणि सर्व साईराम असे शांतपणे, म्हणजे आपल्या जे रस्त्याच्या कडेने सर्व साई भक्त चालतात. कुठल्या गाडीची याच्या बेच्या धक्का बिक्का करून काही घाई करत नाही आणि कुठली गाडी आली तरी साईराम हात दाखवून गाडी थांबवून पुढचा रस्ता ओलांडतात. थंडीचं प्रमाण किती आहे आता? थंडी तेवढी का साईराम जास्त थंडी नाही. गेल्या वर्षी थंडी जास्त होती, पण आता थोडी थंडी कमी आहे. त्यामुळे सर्व साई भक्त शांतपणे नाश्ता चालता येतात सर्व. तुमचा एकंदर दिंडीबद्दलचा अनुभव काय? त्या दिंडीबद्दल अनुभव होणं साईराम, मी 2008 पासून दिंडीमध्ये चालू झालेलं आहे. अजूनपर्यंत मी
आमच्याकडे पुढे बघा उरण पुढे बघितल्या पण दिंड्या बघितलेल्या आहेत, पण जी आपली उरणची दिंडी आहे, मानाची पालखी बोलतात, ती दिंडी अजूनपर्यंत मी कुठे पण नियोजन बघितलेलं नाही. दिंडी ती 7 दिंडीचा व्यवस्थित आहे साहेब. बरं, आता सकाळचा नाश्ता कसा होता? आजचा सकाळचा नाश्ता एकदम चांगलाच होता. आणि हा जो नाश्ता आता मगाशी मी बोललो तुम्हाला, काय मानाची पालखी दिंडी, या दिंडीचं अजूनपर्यंत जेवणाचं आणि नाश्त्याचं अजूनपर्यंत मला आता 15 वर्ष पूर्ण होतील, अजूनपर्यंत कोणी खोड नाश्त्याचं आणि जे नाश्ता तयार करतायत ना त्यांच्याबद्दल काय बोला? त्यांचं तर आम्ही असं बोललो, तुम्हाला बोललो की जे आपले कारसेवक आहेत वशिने गावाचे, ते 10 दिवस रात्रंदिवस मेहनत करतात. त्यांचं माझं म्हणणं असं आहे की त्यांना जे आपण शाल श्रीफळ देतो तिथं आमच्या मनापासून पण छोटीशी पडतो. दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी बघा विश्रांती करणारे बरेच साई भक्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. सगळेजण आराम करतायत. ठरवलं होतं की मी 4-5 दिवस चालणार होतो, परंतु उरणवरनं दत्त मंदिर चालत मी आपल्या वालच्या साई मंदिरापर्यंत आलो. तेव्हापासून माझी पायाची बेरिंग फेल झाली आणि मी शेष कडू सुरेश तांडेल यांनी मला रिक्षा करून पुढे पाठवला. आता वस्तीपर्यंत कसा गेला? सांगला ना, रिक्षाने पाठवलं. रिक्षा मिळवताना माझी तारांबळ झाली. ती रिक्षा मिळवताना तारांबळ अभिषेक घातलेला होता. अभिषेक तेच कडू आणि सुरेश तांडेल यांनी मला रिक्षामध्ये पाठवला. मामाला 2 फोन केले, मी किल्ल्यावर आहे, मी उलव्यावर आहे असं सांगून पुढे गेले निघून. आम्ही कल्याणला आलो. कल्याणची आमची दुसरी रात्र. त्या रात्री मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत रामचंद्र सेठ यांनी सुरेश तांडेल यांच्यावर भाजीची जबाबदारी दिली की सुरेश तांडेल तुम्ही भाजी खरेदी करायची आणि टेम्पो सापेगावला घेऊन यायचं. त्यांनी कुठलाही विलंब न लावता त्यांनी तयारी दाखवली. येस, उद्या सकाळी मी भाजीला जातो आहे. सकाळी बरोबर 3 वाजता सुरेश तांडेल भाजीच्या टेम्पोमध्ये बसले, भाजी आणायला गेले. जातानासुद्धा ते झोपूनच जात होते, कारण डोळ्यावर झोप होती त्यांचे. कारण नंतर ज्या टेम्पोचा ड्रायव्हर होता त्यांनी त्यांना अजून एक समस्या सांगितली की माझ्या घरी कोणी नाही, मी आंघोळ केली नाही, तर कृपा करून मी आंघोळ करतो, आंघोळ करून आल्यानंतर आपण टेम्पो घेऊन जाऊ. तर त्यांनी पण सांगितलं ठीक आहे, तर चला. त्यांनी नेला कुठंतरी, तो डोंगरावर राहत होता, डोंगरावर गेला. तोपर्यंत सुरेश तांडेल मस्तपैकी टेम्पोमध्ये झोपलेले होते. त्यांना वाटलं की ड्रायव्हर आता येईल, नंतर येईल. आता बरोबर 1-1.5 तासाने ड्रायव्हर खाली आला. त्यावेळेस जवळजवळ 11-11:30 वाजलेले होते. भाजीची गरज होती 12 वाजताची. टेम्पो ड्रायव्हरच्या घरून निघाला. सुरेश तांडेलला अगदी म्हणजे पूर्ण आत्मविश्वास होता की ड्रायव्हरला पूर्ण सापेगाव माहिती आहे, ड्रायव्हर व्यवस्थित घेऊन जाईल काय. अशा तऱ्हेने प्रवास त्यांचा चालू झाला कल्याणवरून. पण कर्मधर्म संयोगाने ड्रायव्हरलासुद्धा रोड माहिती नव्हता. सुरेश तांडेल टेम्पोमध्ये झोपलेले होते आणि तो टेम्पो सापेगावला न येता अगदी पडग्यापर्यंत त्यांनी पल्ला गाठलेला होता. आणि इकडं भाजीची बोंबाबोंब झालेली होती. भाजी वरणात टाकला, कोथिंबीरसुद्धा नव्हती. अध्यक्ष महाराज त्यांना फोन करतात, अहो तांडेल आहात कुठं, तुम्ही आहात कुठं? सुनील पाटील फोन करतात, अहो तुम्ही आहात कुठं? त्यावेळेला सुरेश तांडेलने सांगितला की पाटील आम्ही रस्ता चुकलेला आहोत, त्याच्यामुळं आम्हाला काही कळतच नाही रोड. हां, फक्त मला एक माहिती आहे, मला जिथं यायचं आहे तिथं त्या गावाच्या शेजारी डोंगर आहे. आता अनेक गावांच्या ठिकाणी डोंगर असेल, पण त्यांच्या एक खूण होती की डोंगर आहे. मग नंतर त्यांनी सांगितला की तुम्ही असं असं करा. मग त्यांनी पुन्हा U-टर्न घेतला आणि जवळजवळ ती भाजी 12 ऐवजी दुपारी 1:30 वाजता आली काय. वरणात कोथिंबीर नव्हती काय. आणि ह्याला कारण त्या जागरणाचा होता काय. त्याच्या सुरेश तांडेल यांची कुठलीच चूक नव्हती काय. त्यांचे पाय दुखत होते, ते सगळं अंग हे होत होतं, म्हणजे त्रास होत होता त्यांना काय. तर हे सुरेश तांडेल यांच्या बाबतीत घडलेला आहे. तुम्ही विनोदी म्हणा किंवा अपघाती एक किस्सा म्हणा, हा किस्सा त्यांच्या बाबतीत घडलेला.
बरं साईराम, हा एक आता किस्सा आपण जो ऐकला ना तो मजेशीर होता. आता त्याहीपेक्षा आणखी एक मजेशीर किस्सा आहे, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल आणि हसायला देखील खूप येईल. साईराम, असा काय प्रकार होता काही वर्षापूर्वी एका साई भक्तासोबत घडलेला, तो किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल. आम्ही दिंडीला चालत होतो आणि संध्याकाळच्या टायमाला यावेळी आम्ही चालून चालून थकलेलो असतो. तर आम्ही असे एक टाकून चटी टाकून बसलेलो होतो. तर त्याच्या याच्यावर त्याला जवळजवळ त्या चोलणी पडलेलं होतं त्याच्या इथं. तर चोलणी पडत होतं तर त्याला एक काहीतरी लावायला पाहिलं होतं, तिथं मलम लावायला पाहिलं होतं. तर त्याने 2-3 कुपे आणले होते असे, काय 2-3 कुपे आणले. तर त्याला काय त्याला ते जरा थोडासा अंधार होता, त्याला काय समजला आणि तो त्याने टायगर बम घेतला आणि पक्का जास्त घेतला त्यांनी आणि दोन्ही साईडला जोरात लावला आणि त्या टायगर बॉम्बने 5 मिनिटात टायगर जिंदा आहे असं समजला काय. आणि तो माणूस नाचायला लागला काय. तेव्हापासून समजलं का टायगर जिंदा आहे. तिसऱ्या दिवशीच्या मुक्कामानंतर आपण आता रात्रीच्या मुक्कामाकडे प्रस्थान करण्यासाठी तयार होतोय. म्हणजे बरेच साई भक्त तयार आहेत. आपण पाहू शकतो आपल्या दिंडीचं जे प्रमुख ध्वज आहे, निशाण आहे, ते देखील रस्त्यावर आलं आहे. तर निशाण प्रमुखांच्या आदेशानुसार हे जे निशाण आहे ते या ठिकाणी प्रस्थान करणार आहे. शिर्डीपर्यंत पोहोचण्याचा जो उत्साह असतो तो काय? भरपूर आहे आमच्यामध्ये उत्साह. हा तुमचा कितवा वर्ष? हा 2रा वर्ष आहे. दुसरा आणि मी वर्ष. एकमेव आहे की मुंबईचा आहे मी. अच्छा. आणि मी येतोय, येऊ करून दाखव. नक्कीच तुमची साईबाबा वारी चांगल्या पद्धतीने पूर्ण करतील. हो. ओम साई. ओम साईराम. बरं मित्रांनो, आपण आता आलो तर रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आपण बघतोय समोरच्या बाजूला मला शहापूर शहर दिसते. मागच्या बाजूला अगदी शहापूर शहराच्या नजीक असणारे हे जे मोकळं पटांगण आहे, मैदान आहे, त्या मैदानामध्ये रात्रीचा मुक्काम होणार आहे. म्हणजे आजची रात्र आपल्याला जे छत असणार आहे ना ते आभाळाचं छत असणार आहे. म्हणजे आज एक वेगळा अनुभव. मी वारंवार कार्यक्रम करताना देखील उल्लेख करतो की रात्री साई पदयात्रेंच्या समवेत ज्यावेळेस आपण झोप पूर्ण करतो त्यावेळेस आपल्याला ना छताची ना घराची गरज भासते. आपलं छत, आपलं घर हा आभाळाचंच असतं आणि जमीन हाच आपला आसरा असतो. त्या पद्धतीनंच आजचा हा रात्रीचा मुक्काम मोकळ्या जागेमध्ये होणार आहे. पाठीमागे आता गाड्या येऊ लागल्या आहेत. मित्रांनो, आपण मगाशी पाहिलं, आपण रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलेलो. आता परत एकदा आपण आरतीच्या स्पॉटवर आलेलो, ज्या ठिकाणी बाबांची धुपारती होईल. आणि आता धुपारतीच्या ठिकाणी बाबांचं निशाण पोहोचलं आहे आणि मागे हळूहळू पावलांनी साई भक्त त्यांच्या मागून देखील येताना आपल्याला पाहायला मिळते. बाबांची पालखी आणि सूर्य, काय सुंदर असं दृश्य आहे. अतिशय विलोभनीय, अतिशय सुंदर. बाबांची पालखी, बाबांचं रथ. नमस्कार. उरण ते शिर्डी पालखीमध्ये तुम्ही आहात. त्या पालखीमध्ये तुमचं कितवा वर्ष आहे? ओम साईराम. मी साई सेवक. माझं 4थं वर्ष आहे. मला म्हणजे मी राहतो पनवेलमध्ये पळसपेमध्ये. तिथून आमचे गावातली पोरं यायची. तर खोपट्याचे जे आहेत माझी मित्रमंडळी साई सेवक, त्यांच्या थ्रू मी या पालखी जॉईन झालो. तर मला हा 4थं वर्ष आहे पालखीमध्ये येण्याचा. तर पालखीचे भरपूर अनुभव आले. असा एक वाईट प्रसंग आला तो मागच्या आम्हाला तो प्रसंग ऐकायला आवडेल. प्रसंग असा होता की सगळेजण झोपले होते. जेवण झालं होतं, सगळ्यांचं जेवण वगैरे झालं, सगळे झोपले होते. गाढ झोपेत असताना एक मण्यार जातीचा साप हा त्यांच्या पायावरून, काहींच्या पोटावरून तिथून गेला. पण त्यांना अनुभवलं नाही एवढं, कारण ते गाढ झोपेत होते. तर काही साई सेवकांना तो दिसण्यात आला. तर पटकन मी त्या साईडून चालत येत असताना रथाकडे तो तिथेशी काही साई सेवक असे बघत होते, साप आलाय म्हणून. तर मी एक सर्पमित्र आहे, तर मी ते पाहायला गेलो. तर तेव्हा मला आढळून आला की तो मण्यार साप आहे. पण मी त्यांना कळून दिलं नाही की तो मण्यार आहे. तर एक तिथेशी रॉड होता, त्या रॉडच्या साहाय्याने मी त्या सापाचं हेड कॅच करून तो साप मी पकडला
आणि तिथे म्हणजे गोंगाट झालं. तर मी त्यांना कळून दिलं नाही की तो विषारी आहे. त्यांना सांगण्यात आलं की मी तो बिनविषारी का. म्हणजे मण्यार जातीचा साप हा भारतामध्ये विषारी या हा, जातीमध्ये पकडला एक जातो. नंबरला विषारी आहे तो आपल्या इथे, सर्वात विषारी. तो चावला तरी नॉर्मल समजून येत नाही. तर त्याला मी रेस्क्यू केलं आणि आपल्या वस्ती होती त्यापासून थोडं दूर सोडून आलो. तर असं झालं की एक संकट गेलं आपल्या पण साक्षात बाबांनीच ते संकट जे आलेलं ते तुमच्या रूपानं या ठिकाणी सारलं. नक्कीच, म्हणजे नक्कीच. तुम्ही निमित्त ठरलात, पण हां. एक साई सेवा तुमच्या ते हातातून बाबांनीच घडली. पाठवून दिलं मला एक पण तुमच्या हातातून एक चांगली साई सेवा घडल्याचं एक समाधान होते मला भरपूर. एकंदर किती वर्ष तुम्ही वारी करताय? एकंदर माझं 12वं वर्ष आहे. 11 वर्ष पूर्ण झाली होती. पण यावर्षी मला सुट्टीचा थोडा प्रॉब्लेम होता. साहेब बोललेले का जाऊ नको, लास्टच्या 4 दिवस जा तू. पण रात्री मला कॉल आला का साहेब बोलले तू वारीला जाऊ शकतोस. म्हणजे रात्री अचानक कॉल आला? अचानक कॉल आला मला. हा, म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी वालवरनं परत return? गेलो मी. उरण ते वाल केला, पण तिथनं मी परत गेलो. साहेब बोलले का तुला जॉबवर हजर राहायला लागेल नाईट ड्युटीला. पण रात्री मला असं कॉल आला का तू जाऊ शकतोस वारीला. तर मग हा प्रसंग तुमच्यासाठी खास होता, कारण 11 वर्ष वारीमध्ये खंड नव्हता. 12व्या वर्षी वारीला खंड पडणार होता. पहिल्या दिवशी ते वारीमध्ये आले, अचानकपणे त्यांच्या बॉसचा कॉल येतो आणि ते रिटर्न परत जातात. म्हणजे वारीमध्ये खंडच जणू काही पडला होता. पण अचानकपणे रात्री बॉसचा कॉल वाजतो आणि कॉलवर खुद्द साईबाबांनीच सांगावं की तू तुझी वारी पूर्ण कर. या पद्धतीने त्यांना कॉल आला आणि बॉसनी परमिशन दिली. आज ते आपल्यासोबत वारी करतायत. त्यांचं हे 12वं वर्ष आहे. म्हणजे असे असंख्य प्रसंग प्रत्येक साई भक्ताच्या जीवनामध्ये आहेत. हा प्रसंग देखील तुमच्यासाठी खासच होता. खासच होता. उरण दिंडीतून पहिलीच वेळ माझी होती. मी निघलो उरणवरून चालत निघालो. आमचा मंडाल्याच्या टेम्पोत आमचा हे असतो बॅगा बिगा. तो निघाल्यानंतर जवळजवळ दर दिवस बरोबर मला त्रास होता, तर मी दर दिवस बरोबर चालायचो. काय ती बाबांची कृपा होती. त्याच्यानंतर आम्ही चालत जवळजवळ आमचा रात्र एका ठिकाणी मुक्काम केल्यानंतर आम्ही बाबाच्या ढाब्यावर सकाळी 8 वाजता आमचा नाश्ता असतो. नाश्त्याला तिथं आम्ही जाऊन अगोदर बसलो थोडा वेळ. आम्ही निशाण प्रमुख होतो त्यावेळी. जाऊन बसलो तिथं. बसल्यानंतर मला आता नाचता येईल ते कठाडा असतो त्याच्या बाजूला, झाडाच्या बाजूला कठाडा असतं बसायला, त्याच्यावर बसल्यानंतर जवळजवळ मी 5 ते 6 मिनटं त्याच्यावर कठाड्यावर बसल्यानंतर मी ज्यावेळी आता गाडी आली तर उठा हवा नाश्त्याची. उठलो तर मला उठताच येत ना. माझ्या डोळ्यातून एकदम पाणी आलं. तर मी काय करू, मी घरी फोन लावला डायरेक्ट. पोराला फोन लावला, बायकोला फोन लावला. अशी माझी अवस्था झालेली आहे. तर त्याही सांगितलं तुम्ही बाबा चालू नका, तुमची पहिली वेळ आहे, तुम्ही टेम्पोत नाही तर रिक्षात बसा. तर नाही मला माझी अशी इच्छा होती का मला शिर्डीपर्यंत मी पडलो तरी चालेल, पण मला शिर्डीला जायचं होतं. काय मी बाबांच्या रथासमोर गेलो. रथासमोर गेल्यानंतर बाबांना हात जोडून विनंती केली, बाबा म्हणजे पहिली वेळ आहे, मला शिर्डीला जायचं आहे. काय आणि जरी मी पडलो ना तरी मी घाट चढणार, मी सोडणार, जिद्द मी सोडणार नाही. काय होईल ते तुम्ही बघून घ्या. असं बोलत असताना मी खरोखर त्यावेळी घाट चढायला लागलो आणि घाट कधी संपला हे मला पण समजले नाही. मग खरोखर आपण बोलतो बाबा नाही, पण बाबा आहे, साई बाबा आहे. ओम साई.